बापरे, तुम्ही इतके सॉफ्ट आणि क्रिस्पी बटाटा साबुदाणा पापड कसे बनवता? सोप्पं आहे. 2 वाटा साबुदाणा स्वच्छ धुवून 1.5 वाटी पाणी घालून रात्रभर भिजत घातला. सकाळी त्यात साधारण 1.5 वाटी कडकडीत उकडीचं पाणी घालून 2 तास झाकून ठेवला. लवकर शिजावे म्हणून साधारण 1 किलो बटाट्यांचे अर्धवट काप करून कुकरला 3 शिट्या करून घेतल्या. बटाटे थंड होईस्तोवर छानपैकी मऊ अशा भिजलेल्या साबुदाण्यांचा पुरणाच्या चाळणीतून लोण्यासारखा पेस्ट करून घेतला. त्याच चाळणीतून बटाट्यांचाही पेस्ट करून घेतला. साबुदाणा बटाट्याचा पेस्ट एका भांड्याने मोजून सारख्या प्रमाणात घेऊन त्यात चवीप्रमाणे सैंधव मीठ, जिरं, हिरव्या मिरचीचा पेस्ट, हिंग घालून चांगलं मिक्स करून घेतलं. सुती कापड पसरवून पुरी मशीनच्या साह्याने पॉलिथिनला हलकसं तेल लावून अशा प्रकारे पातळ असे पापड लाटून घेतले. पापड पूर्णपणे सुकल्यावर कापड उलटा करून सर्व बाजूने हलकासा पाण्याचा हबका मारला आणि अलगदपणे पापड काढून घेतले. अशा प्रकारे पापड बनवाल तर पापडांचा डब्यात भरल्यावर वर्षभर अजिबात तेलकट वास येणार नाही. मी पापड तळून घेते, तोपर्यंत तुम्ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण या उन्हाळ्यात मस्त फुलणारे व अजिबात तेलकट न होणारे अशा प्रकारचे साबुदाणा बटाटा पापड नक्की करून पहा.